लवासा एक अप्रतिम निसर्गरम्य पिकनिक स्थान आहे आणि इथं बरेचसे लोक स्थायिकही झाली आहेत असं मला कळलंय। फार उत्तम जागा आहे स्थायिक होण्यासाठी, पण शूटिंगसाठी ही चांगली अप्रतिम जागा आहे। आम्हाला खूप आवडलं ॲज अ फिल्म मेकर। मी आणि दीपकजी आम्ही इकडे एक टूरिंग केलं, आज जरा क्रूजवरती पण गेलो आत्ता आणि वी आर इम्प्रेस्ड ऑफकोर्स। आणि ह्याच्या आधी मी एकदा दोनदा आले, पण आज खरं रूप दिसलं लवासाचं आणि वी हॅव रियली एन्जॉयड। द बेस्ट थिंग इज कि यहाँ लोकेशंस देखने का चांस मिला। एंड आई एम डायरेक्टिंग अ फिल्म, मराठी फिल्म कॉल्ड ताईगिरी, बस जाली दादागिरी भाईगिरी आता फक्त ताईगिरी ऑन द इंस्पायर्ड बाय द लाइफ ऑफ तृप्ति देसाई। द फिल्म विल बी शॉट इन पुणे एंड अराउंड द सराउंडिंग एरियाज। तो मुझे यहाँ लोकेशंस काफ़ी पसंद आई हैं एंड होपफुली आई विल बी शूटिंग सब पोर्शन ऑफ ताईगिरी इन दिस लोकेशन। खरी गंमत म्हणजे या पाण्याचीच आहे इथल्या, आणि रस्ते वगैरे खूप चांगले डेव्हलप केलेले आहेत। म्हणजे असे रस्ते जर या लोकांनी मुंबईत पण करून दिले तर फार चांगलं होईल, म्हणजे मुंबईतल्या लोकांचा फायदा होईल त्याचा। अतिशय सुंदर रस्ते आहेत, व्ह्यू चांगला इकडे, आणि हे थोडंसं व्हेनिस स्टाईल त्यांनी इथे घरं बांधलेली आहेत। म्हणजे ज्यांना कोणाला इथे यायचं असेल त्यांना इथे आनंदच मिळेल। म्हणजे तुम्ही जर महाबळेश्वरला जाता, पाचगणीला जाता, तर अशी एक कुठली सिटी, एक नवीन सिटी तयार झालेली आहे। तर इथे हिवाळ्यामध्ये तर फारच, आता आम्ही हिवाळ्यातच आहोत, तसे काल खूप थंडी होती त्यामुळे खूप मजा आली, आणि बरोबर सगळे आमचे कलाकार असल्यामुळे खूपच मजा आली। अर्थात हे याची सगळी जबाबदारी मी आणि माझी बायको मानसी इंगळे, म्हणजे आमची दोघांची कंपनी आहे सुरेल क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड। आम्ही ही सगळी त्यांना एसटीला मदत केली होती आणि खूप छान तऱ्हेने ही ऑर्गनाईज झालेली आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स याला मिळाला आहे, तर खूप बरं वाटलं। असेच नेहमी अनेक लोकांनी इकडे यावं आणि लवासा बघावं, लवासाचा आनंद घ्यावा, इथल्या प्रॉपर्टीजमध्ये त्याने इंटरेस्ट घ्यावा, आणि सेकंड होम म्हणून पण खूप छान आहे। तेव्हा थैंक्स, धन्यवाद। समा है सुहाना सुहाना नशे में जहाँ है, किसी को किसी की खबर ही कहाँ है। थैंक यू।